नमस्ते फ्रेंड्स, श्वेताच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आहे रविवार, तर रविवारी मी अशा प्रकारचे सर्व मसाले बनवून ठेवते। अशी स्वयंपाकाची थोडी पूर्वतयारी करून ठेवली की रोज मुलांचे टिफिन असो की आपल्या वेगवेगळ्या मसाल्याच्या भाज्या असो त्या झटपट बनतात। चला तर मग साहित्य बघूया। पहिल्या मसाल्यासाठी लागणारे साहित्य आहे, इथे मी थोडे 3 कांदे कापून घेतलेले आहे, 3 टोमॅटो आणि थोडे काजू। इथे पॅन तापत ठेवायचं आणि थोडं तेल घालायचं। तेल तापलं की हे कांदे, टोमॅटो, काजू सर्व एकत्रच यामध्ये टाकायचं। आणि हे सर्व भाजून घ्यायचं। तुम्ही काजूऐवजी यामध्ये टरबूज पण घालू शकता। गॅसची फ्लेम फुलच ठेवायची, फुल फ्लेमवरच हे सर्व मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहे। किती छान भाजून झालेलं आहे, हे आपल्याला भाजायला 5 मिनिट लागतील। आता गॅस बंद करायचा आणि थोडं गार होऊ द्यायचं। तो मसाला गार होईपर्यंत इथे मी स्वच्छ धुवून टोमॅटो घेतले आहे। हे असं एक स्टँड येतं, हे गॅसवर ठेवायचं आणि गॅस सुरू करायचा आणि हे टोमॅटो हा गॅसवर स्टँडवर भाजून घ्यायचे। एक साईडनी झाले की याला 5 मिनिटांनी परतवायचं, दोन्ही साईडनी छान भाजून घ्यायचे। फक्त परतताना आपल्याला ही फ्लेम गॅसची थोडी कमी करायची आहे आणि असे सर्व टोमॅटो परतून घ्यायचे आहे। आणि आता परत गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची। तवा तापत ठेवलेला आहे। आपला तिसरा मसाला, थोडं खोबरं घ्यायचं आणि थोडं खसखस। तव्यावर थोडं तेल घालायचं आणि त्यावर खोबरं आणि कमी फ्लेमवर भाजून घ्यायचं। थोडं खोबरं आपलं लालसर झालं की नंतर मग खसखस घालायचं। खोबरं लालसर झालं आहे, आता यामध्ये खसखस घालायचं आणि भाजून घ्यायचं। इथे हा टोमॅटो, कांदा आणि काजू हा मसाला आता गार झाला आहे। आता मी याचं वाटण मिक्सरला करून घेते। छान स्मूथ पेस्ट झालेली आहे। इथे खोबरं पण भाजून झालेलं आहे। आता गॅस बंद करते आणि याला थोडं गार होऊ देते। टोमॅटो पण भाजून झालेला आहे, आता गॅस बंद करायचा आणि काढून घ्यायचे खाली। ही वरची काळी सालं काढून टाकायची आहे। अशी सर्व काळी सालं काढून टाकायची आहे आणि चाकूच्या साहाय्याने हा समोरचा भाग पण आपल्याला काढून टाकायचा आहे। आता मी याचे काप करते आणि मिक्सरला याची प्युरी करून घेते। हा पहिला मसाला आपला आता रेडी झालेला आहे। त्याच पॉटमध्ये मी टोमॅटो प्युरी करून घेते। इथे प्युरी रेडी झाली आहे। कच्च्या टोमॅटोची प्युरी केली तर ती लवकर खराब होते आणि ही प्युरी आपली 8-15 दिवस छान फ्रीजमध्ये टिकते। आणि आपल्याला हे सर्व मसाले काचेच्या भरणीतच स्टोअर करून ठेवायचे आहे फ्रीजमध्ये। आता आपले 2 मसाले रेडी झालेले आहे। आता मी इथे 3 कांदे घेतले आहे आणि ह्या स्टँडवर आपल्याला गॅसवर कांदे भाजून घ्यायचे। इथे खोबरं आणि खसखस मी मिक्सरला वाटून घेते। खसखस आणि खोबऱ्याचा पण मसाला आपला इथे रेडी आहे। इथे खोबरं आणि खसखसचा पण मसाला रेडी झालेला आहे। कांदे भाजून झालेला आहे। आता गॅस बंद करायचा आणि याचे साल काढून याचे काप करून घ्यायचे। ज्यामध्ये आपण खोबऱ्याचा मसाला काढला होता त्यामध्येच हे कांदे बारीक करून घ्यायचे। इथे कांद्याची पेस्ट रेडी झालेली आहे।
ती पण काचेच्या बाउलमध्ये काढून घ्यायची. इथे मी कांदा आणि खोबरं हा मसाला अलग का केला त्याचं कारण सांगते. कांद्याला लवकर वास लागतो आणि खोबऱ्याला लागत नाही. खोबऱ्याची पेस्ट आपली 15 दिवस पण फ्रीजमध्ये खराब होत नाही. आता शेवटची पेस्ट म्हणजे लसण जिऱ्याची पेस्ट. चला तर मग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ. त्यामध्ये 2 चमचे जिरं घालायचं आणि मिक्सरला वाटून घेऊ. ही पण पेस्ट रेडी झाली आहे. त्या भांड्यामध्ये काढून घे. असे आपले सर्व मसाले रेडी झाले आहे. हा पहिला मसाला आपला टोमॅटो, कांदा आणि काजू यापासून तुम्ही पनीरची भाजी, सोयाबीन वडी, शेवभाजी, मसाला भेंडी अशा विविध प्रकारच्या भाज्या तुम्ही बनवू शकता. ही टोमॅटो ग्रेव्ही ही तुम्ही साधी वांग्याची भाजी करायची असेल तर त्यात, भेंडीमध्ये, शेंगीच्या भाजीत, बटाटा रस्सा भाजीत कशामध्ये पण टाकू शकता. आणि हा आपला कांदा, खोबरं कांद्याचा आणि हा मसाला आणि ही पेस्ट यापासून तुम्ही वेगवेगळ्या भाज्या बनवू शकता. धन्यवाद. आणि तुम्हाला हे मसाले कसे वाटले ते मला कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्ही पण घरी बनवा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.